चला तर पटापट बघूया तुमची आत्ताची सिच्युएशन काय आहे तुमच्या पार्टनर विषयीची. ओके, तुम्हाला जायचं आहे त्यांच्याकडे. हो, काय अडचणी तुमच्या दोघांच्या मध्ये. येस, तुमच्या दोघांच्या मध्ये काही अडचणी दिसतात आहे मला. तुम्हाला जायचं तर आहे. हे रिलेशन, येस, चॅलेंजेस खूप आहेत तुम्हाला. बघू शकता तुमचे कार्ड. तुमच्यासाठी हे रिलेशन थोडंसं चॅलेंजिंग राहणार आहे. काही गोष्ट आहे, एखादा तिसरा पण मध्ये असू शकतो ज्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो. ह्या भीतीमध्ये ऐकून तुम्ही असाल. येस, आपण जेव्हा तिसरा विषय बोललो ना, तिसऱ्या कोणाचा, तेव्हा हे कार्ड आलं, डेथचं कार्ड आलंय. डेफिनेटली कोणीतरी तिसरा तुमच्या लाईफमध्ये आहे. येस, द लव्हरचं कार्ड आलंय, बघू शकता तुम्ही. कन्फर्मेशन आहे. येस, पण घाबरू नका, डिवाइनली ब्लेस्ड आहात आणि तुमचं नातं नक्की सुरक्षित राहील. तिसरा कोणीतरी आहे तुमच्या लाईफमध्ये जो थोडासा तुमच्या नात्यामध्ये काहीतरी गैरसमज किंवा काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यामुळे हे चॅलेंजिंग तुमच्यामध्ये येऊ लागलेत असं मला वाटतंय. आणखी काय मेसेज येतो का बघूया. विचार तर चाललाय, पुढे जायचं, बोलायचं. नक्की तुम्ही एकत्र येणार, नातं तुमचं एकदम सुरक्षित राहणार आहे. द लव्हरचं कार्ड पण आलंय, छान आहे कार्ड हे पण थोडासा विचार करून चला, कारण काही गोष्टी आजूबाजूला असतात तिकडे आपलं लक्ष नसतं आणि तेच लोकांना हवं असतं. ओके, थोडंसं लक्ष देऊन चला. द फॉर्च्यूनचं कार्ड. हो, एक चान्स तुम्हाला डिवाइन डेफिनेटली तुमच्या नात्याला वाचवण्यासाठी किंवा त्या नात्यामध्ये नातं सुरक्षित करण्यासाठी ॲक्च्युली मी म्हणेन तुम्हाला एक चान्स तो देत आहे. डेफिनेटली नक्की घ्या आणि हो, तुमचं नातं एकदम सुरक्षित करा आणि व्यवस्थित. ओके, थँक्यू सो मच.